रोह्यातील डायलिसिस सेंटरच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून आता महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे। ह्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून भाजपचे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांनी शेलक्या शब्दात नाराजी व्यक्त केलेली आहे। या निमंत्रण पत्रिकेमध्ये केवळ मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या व्यतिरिक्त कुठल्याही लोकप्रतिनिधींचे नाव नव्हते। गेली अनेक वर्षे केवळ आपणच असा प्रघात जो रोहा तालुक्यामध्ये सुरू आहे त्यात कुठेतरी बदल व्हायला हवा अशी अपेक्षा खासदार धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केलेली आहे। समाज माध्यमांवर पोस्ट करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। या नाराजीनंतर तातडीने नवीन पत्रिका काढण्यात आली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चालणारं या राज्यातील कामकाज यामध्ये अनेक लोकोपयोगी सुविधा या ठिकाणी लोकांना देण्याचा जो प्रघात चालू आहे त्यातली एक घटना म्हणून या घटनेकडे आपण अत्यंत अभिमानानं आणि आनंदानं बघणं या ठिकाणी आवश्यक आहे। इथे या सोहळ्याकरता छापलेल्या निमंत्रण पत्रिका यामध्ये मात्र आरोग्यमंत्री, आरोग्य राज्यमंत्री, जिल्ह्यातील इतर आमदार, खासदार, तालुक्यातील आमदार, खासदार यांचं कोणाचंही नाव या ठिकाणी न टाकता केवळ आपण आणि आपल्याच घरातले आपण अशा पद्धतीनं जी नाव टाकण्याची जो प्रघात या तालुक्यामध्ये गेले कित्येक वर्ष सुरू आहे त्या प्रघाताशी अत्यंत प्रामाणिक राहत आजही त्याच पद्धतीनं पत्रिका या ठिकाणी छापण्यात आलेल्या आहेत।